नमस्कार. उमेद आयेशच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. फायनली आपली जी तारीख आहे ती आलेली आहे आणि एक एक दिवस, एक एक तास, एक एक मिनिट आपला खूप महत्वाचा आहे. इथून पुढे मी तुमची रणनीती कशी असली पाहिजे, दिवसभराचं तुमचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, तुम्ही जर वर्किंग असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे आणि जर तुम्ही सुट्टीवर असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे आणि जर तुम्हाला कामाचा व्याप जास्त असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, कामाचे तास तुमचे कमी असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, या सर्व संदर्भानं मी या पूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्याशी संवाद साधणार आहे आणि अतिशय महत्वाच्या बाबी या व्हिडिओतून तुमच्या क्लिअर होणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मला महाराष्ट्रभरातून दोन्ही आपल्या ऑफिसच्या नंबरवर सातत्यानं फोन मेसेज चालू आहे की जेव्हापासून तारीख आली तेव्हापासून अजून जास्त फोन वाढलेले आहे की सर आता उर्वरित दिवसामध्ये आम्ही काय केलं पाहिजे किंवा आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आमचं हे राहून गेलं. अशा पद्धतीचे भरपूर फोन मेसेज या सगळ्या संदर्भानं सातत्यानं सुरू आहे. मात्र या सुरुवातीच्या दिवसापासूनच म्हणजे तारीख आल्यापासूनच मी तुम्हाला सांगतोय की सातत्यानं तुमच्या परीक्षेपर्यंत रोज एक व्हिडिओच्या सिरीजच्या माध्यमातून मी तुमच्याशी सातत्यानं संवाद साधणार आहे आणि दर दिवशी तुमच्या अभ्यासामध्ये भर घालणार आहे. तुमच्या ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो, स्ट्रॅटेजी म्हणतो, त्यामध्ये सुद्धा भर घालणार आहे आणि एकंदरीत काय तर तुम्हाला एक नवी दिशा या सगळ्या सिरीजच्या माध्यमातून मिळणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. थोडक्यात आपण आज हा विचार करू की आपल्याकडे असलेला उर्वरित वेळ म्हणजे आता परीक्षेसाठी आपल्याकडे किती दिवस आहे आणि त्या दिवसामध्ये जो काही दिवसभरात आपल्याला वेळ मिळतो त्याचं व्यवस्थितरित्या प्लॅनिंग कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे. सकाळचा स्लॉट कशा पद्धतीनं वापरायचा, इव्हिनिंगचा स्लॉट कशा पद्धतीनं वापरायचा आणि मधला जो पिरियड आपल्याला स्पॅन मिळतो 10-15 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, 30 मिनिटाचा, तासभराचा, यामध्ये काही आपल्याला वेगळ्या पद्धतीनं अभ्यासता येतं का, यावर सुद्धा मी तुमच्याशी आता संवाद साधणार आहे. ही बाब लक्षात घ्या. नंबर 1 पहिल्यांदा इथे क्लिअर करा की 15 तारखेला आपल्याला डेट डिक्लेअर झाली आणि 14 मेला मुंबईमध्ये आपला पेपर आहे. पेपर 1 2 ते 3 या दरम्यान, पेपर 2 5 ते 6 या दरम्यान आणि हा पूर्ण पेपर सीबीटी होणार आहे. अगेन रिपीट करतो मी, कम्प्युटर बेस्ड होणार आहे. ही बाब लक्षात घ्या. आणि या पेपरसाठी आपल्याला दिलेला वेळ जो आहे तो फक्त 60 मिनिट आहे आणि हेच चॅलेंजिंग आहे. सर्वात चॅलेंजिंग जर काही असेल तर 60 मिनिटात आहे. जर तुम्हाला 90 मिनिटं दिले तर तुम्ही पेपर सोडवू शकता. तुम्हाला 2 तास जर मिळाले तर प्रत्येक जण त्या ठिकाणी पास होऊ शकतो. ही बाब लक्षात घ्या. मात्र आपल्याला 100 प्रश्नाला डील करत असताना दिलेला वेळ हा 60च मिनिटाचा आहे. त्या 60 मिनिटात 100 प्रश्न 2 ते 3 वेळा आपल्याकडून रीड झाले पाहिजे आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या पूर्ण पेपरमध्ये आपला टेम्परामेंट कायम ठेवून कशा पद्धतीने आपली रणनीती ठेवणं अपेक्षित आहे या सर्व संदर्भानं टप्प्याटप्प्याने एक एक स्टेप आपण आज या सत्रामध्ये विशेषरित्या सर्व प्रश्न तुमचे जे प्रश्न आले त्या सगळ्या प्रश्नांचा कलेक्शन करून एक मला तुम्हाला रणनीती सांगावीशी वाटली म्हणून हा एक व्हिडिओचा प्रसंग आपण या ठिकाणी केलेला आहे. नंबर 1 रिअलिटी आपण चेक केलं पाहिजे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. बरोबर आहे. काय केलं पाहिजे, रिअलिटी पहिल्यांदा चेक केली पाहिजे. आपल्याकडे वेळ कमी नाही आहे. आपल्याला प्रत्येकाला वाटते की माझ्याकडे वेळ नाही आहे, वेळ नाही आहे, वेळ नाही आहे. मात्र आपण दर दिवशी जर तेच करत असाल तर तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही आतापर्यंत करत आलात. तुम्हाला जर दिवस बदलला, कालच्या पेक्षा आज आपण हुशार झालो पाहिजे, परीक्षाभिमुख झालो पाहिजे आणि आपला माइंडसेट उर्वरित दिवसामध्ये आपण काय करणं गरजेचं आहे या प्रायोरिटीला दिलं तर निश्चितपणे आपलं काय होतं, भलं होतं. म्हणजेच काय तर आपली प्लॅनिंग चुकते. आणि सर्वात महत्वाची बाब जर काही असेल तर दिवसभराचं आपलं प्लॅनिंग व्यवस्थित पाहिजे. आतापर्यंत आपण काय काय केलेलं आहे, आपल्याकडून कोणकोणता भाग अभ्यासून झालेला आहे, तो भाग परफेक्ट झाला का, त्यावरचे सगळे प्रश्न सोडवले का, प्रश्नाचं स्वरूप आपल्याला कळलेलं आहे का, इझी कॅटेगरीतला प्रश्न कोणता, मॉडर्न कॅटेगरीतला प्रश्न कोणता, ज्याला आपण मॉडरेट म्हणतो तो प्रश्न कोणता आणि हार्ड कॅटेगरीचा प्रश्न कोणता, कुठल्या घटकाला आपण जास्त रिव्हिजन केले तर आपल्याला त्या ठिकाणी मार्क्स जास्त मिळू शकतात, याचं व्यवस्थित अशा पद्धतीचं प्लॅनिंग हे आपल्याकडे लागतं. आणि ते जर असेल तर निश्चितपणे मला असं वाटतं की आपल्याला येणारी परीक्षा ही कुठेही चॅलेंजिंग असणार नाही. ही बाब लक्षात घ्या. दररोज 10 तास अभ्यास करणं आता सर्वांसाठी शक्य होत नाही. म्हणजे जी मंडळी सुट्टीवर असतील ओके त्यांच्यासाठी शक्य आहे पण त्यांच्यासाठी शक्य नाही आहे का, याचं कारण असं की आपल्याला कुटुंबाच्या सुद्धा जबाबदाऱ्या आहेत. मात्र 4-5 तास स्मार्ट अशा पद्धतीने जरी अभ्यास केला तरी तुम्ही
येणाऱ्या काळातली ही जी परीक्षा आहे 14 मेची, ही परीक्षा तुम्ही निश्चितपणे पास करू शकता. म्हणजेच तुम्हाला कुठे लक्ष द्यायचं आहे? स्मार्ट स्टडीकडे लक्ष द्यायचं आहे. आता स्मार्ट स्टडी म्हणजे काय? तर पेपर 1 मध्ये कोणते घटक आहे, कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जाणार आहे, पेपर 2 मध्ये किती घटक आहे, किती उपघटक आहे, त्यावर कुठे किती कसे प्रश्न विचारले जाणार आहे, या संदर्भामध्ये एक सेपरेट सत्र आपलं या चॅनलवर आहे. उमेद आयएसच्या चॅनलवर तुम्ही बघा. डिपार्टमेंटल सीडीपीओचे भरपूर सारे व्हिडिओ मी त्या ठिकाणी तुम्हाला टाकलेले आहे. ते जरी तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिले तरी तुम्हाला खूप सारा फायदा या सगळ्या परीक्षेच्या संदर्भामध्ये होणार आहे. म्हणजे आपली जी टेक्निक आहे, आपली जी स्ट्रॅटेजी आहे, ती खूप स्मार्ट अशा पद्धतीची लागते, ही बाब लक्षात घ्या. आणि एवढे 4-5 तास काढणं प्रत्येकाला शक्य आहे. जरी तुम्ही नोकरी करत असाल, कुटुंब सांभाळत असाल, तरी सुद्धा तुम्हाला 4-5 तास जर दिवसाचा वेळ मिळत असेल तर तुमची परीक्षा ही निश्चितपणे क्वालिफाय तुम्हाला करता येते. तुम्ही सर्वजण मुलाखतीला पात्र राहू शकता. पुढे बघा. सर्वात महत्वाचं काय असेल तर कन्सिस्टन्सी मॅटर करते. कारण उर्वरित दिवसामध्ये जर आपण सातत्य ठेवत असाल आणि आपल्या पुढे मोटिवेशन असेल की डिपार्टमेंटल सीडीपीओची 258 पदांची जी पोस्ट आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून दिलेली आहे, हा आकडा डोळ्यासमोर तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. आणि मी सीडीपीओ होणार, मी सीडीपीओ यावर्षी होणार, हे तुम्ही सातत्यानं जर सांगत असाल स्वतःला, म्हणजे तुमचं मोटिवेशन कुठेतरी टिकून राहत असेल तर निश्चितपणे या सातत्याचा फायदा आणि या सातत्याला मोटिवेशनची जर जोड दिली तर निश्चितपणे तुम्हाला या परीक्षेला फायदा होणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तुमच्या ग्रुपमध्ये जी काही मंडळी तुमच्या संपर्कामध्ये आहे त्यांच्याशी सुद्धा आता तुम्ही संपर्क कमी करा. संपर्क कमी करा. पुस्तकामध्ये तुम्ही जास्त वेळ घाला, नोट्समध्ये जास्त वेळ घाला, जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा आणि ज्या सगळ्या लेक्चर सिरीजचा फायदा युट्यूब वरच्या होत आहे त्याचा निश्चितपणे फायदा तुम्ही घ्या. ही बाब या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि जी मंडळी निगेटिव्ह बाबतीमध्ये खूप जास्त निगेटिव्ह स्प्रेड करतात विचार, त्यांच्यापासून तर कायम लांब राहा. की आता उर्वरित दिवस उरलेले आहे, 22-25 दिवसामध्ये काय होणार आहे, पटकन एक्झाम आली, ही तर एक्झाम येणारच नव्हती. काही मंडळी म्हणत होते की ही कोर्टात प्रकरण आहे, कॅन्सल होणार आहे, जून मध्ये होणार आहे, जुलै शिवाय डेटच नाही आहे, किंवा सप्टेंबर ऑक्टोबर शिवाय परीक्षाच होत नाही. या सगळ्या मंडळींची जर अजून चर्चा त्याच पद्धतीची चालू असेल तर तुम्ही त्यांच्यापासून लेफ्ट व्हा. काही दिवस मैत्री तोडू नका, संबंध तोडू नका, फक्त तुम्ही लेफ्ट व्हा. कारण ते तर त्या ठिकाणी आपलं पद गमावणार आहे, मात्र तुमचं सुद्धा पद त्यांच्यामुळे गमावता कारण नाही. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. परफेक्ट परिस्थिती कधीच मिळत नाही, आपणच ती काय करायची असते, तयार करायची असते. ही बाब लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आपण अभ्यास करू असं करू नका. जसा वेळ मिळेल, जेवढा मिळेल, 5 मिनिटं जरी मिळाले ना तरी 2 प्रश्न वाचून काढा. मला हे म्हणायचं आहे तुम्हाला, तुम्हाला ऑफिसमध्ये काम करता करता थोडा रिलॅक्स वेळ मिळाला, 10 मिनिटं मिळाले ना, तुम्ही 5 प्रश्न वाचा. म्हणजेच काय, तर तुम्ही 5 प्रश्नांना पुढे आहे. हा पॉझिटिव्ह अप्रोच जर तुम्ही मेंटेन ठेवत असाल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या स्पर्धेमध्ये टिकता येतं. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. त्यानंतर डेली टाइम टेबल, ओके, कशा पद्धतीनं असलं पाहिजे यावर मी आता हे एक स्ट्रक्चर तुम्हाला बनवून दिलेलं आहे. अशा पद्धतीनं तुमचं स्ट्रक्चर जर असेल तर निश्चितपणे तुम्हाला फायदा होणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता मला पुन्हा हे सांगायचं आहे की खूप वेळ मिळत नाही, पण काय मिळतो, वेळ मिळतो. हे जे सेंटेन्स आहे ना, मी तुम्हाला नियम शिकवत असताना, अधिनियम शिकवत असताना, कायदे शिकवत असताना पण सांगितलं, ज्या ज्या ठिकाणी पण परंतु अशा पद्धतीचे शब्द येतात, पुढचा शब्द खूप जास्त मॅटर करतो, खूप जास्त महत्वाचा असतो. इथे सुद्धा पण आला. खूप वेळ मिळत नाही, पण वेळ मिळतो ना. 5 तास मिळत नाही, 4 तास मिळत असेल, 4 तास मिळत नाही पण 3 तास मिळत असेल, 3 तास मिळत नाही पण 2 तास तर मिळत असतील ना. त्या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचा व्यवस्थितरित्या रोडमॅप तुम्ही बनवणं गरजेचं आहे. आणि माइंडला तशा पद्धतीचा कमांड देणं गरजेचं आहे. त्याच माइंडसेट मध्ये तुम्ही राहा. मी कितीतरी विद्यार्थी असे पाहिले की जे ऍव्हरेज होते मात्र त्यांनी रँक मिळवली. मी असे कितीतरी विद्यार्थी पाहिले जे हुशार होते मात्र नकारात्मक संगतीमध्ये होते आणि ते परीक्षेमध्ये व्यवस्थितरित्या परफॉर्मन्स देऊ शकले नाही. मी काही असे विद्यार्थी पाहिले की कायम त्यांच्या सोबत कुठल्या ना कुठल्या चिठ्ठ्या असायच्या. म्हणजे काय, जे काही कंटेंट आहे ते तुमच्या सोबतच तुम्ही ठेवा, तुमच्या बॅग मध्ये ठेवा, मोबाईल मध्ये तर आहे,
जी मंडळी बॅचच्या माध्यमातून तयारी करताय त्यांच्या बाबतीत कुठेच काही अडचण नाही. त्यांच्या मोबाईलमध्ये बॅच आहे, टेस्ट सिरीज आहे, नोट्स आहे, सगळ्याच गोष्टी आहे आणि मोबाईल सातत्यानं आपल्या सोबतच असतो. जिथे जिथे जसा जसा वेळ मिळतो प्रवासासहित त्या सगळ्या वेळेचा सदुपयोग करा आणि ज्यांना ज्यांना सुट्टी मिळवता येते किंवा सुट्टी मिळते अशा मंडळींनी रिक्वेस्ट मोडवर सुट्टी मिळवा आणि भरपूर सारा अभ्यास या काळामध्ये करणं तुम्ही अपेक्षित आहे आणि कराच असं मी तुम्हाला सांगतो. कारण न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा हा आकडा आहे 258 पदांचा. पुढे भविष्यात डिपार्टमेंटल सीडीपीओची तयारी तुम्ही करणार आहात का? करणार नाही. आणि ही जाहिरात येणार आहे का? कधी येईल अजून काही सांगता येत नाही. जर पुढच्या 5-7 वर्षानंतर 10 वर्षानंतर आली तर तुम्ही त्यावेळेस तयारी करणार आहे का? याचं कारण असं की आपण आत्ताच आपली सर्व्हिस 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष जवळपास सर्व्हिस झालेले कितीतरी मंडळी या सर्व्हिसमध्ये आता आहेत. आणि जर आपण 10-10 वर्ष, 12-12 वर्ष या सिस्टीम मध्ये नॉन गॅजेटेड म्हणून कार्यरत होतो आणि जी संधी आता आपल्याला प्राप्त झाली त्या संधीचं सोनं करण्यासाठी उर्वरित दिवसाची स्ट्रॅटेजी घेऊन आपण व्यवस्थितरित्या जर अभ्यास करत असेल तर मला असं वाटतं निश्चितपणे तुम्हाला हे पद मिळाल्याशिवाय राहत नाही. मी कायम तुम्हाला सांगत आलो, पुढेही सांगतो, दररोज तुम्हाला सांगणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, सकाळचा हा जो वेळ आहे सकाळी 5 ते 7 पूर्ण प्रॉपर तुम्ही जर हा अभ्यासासाठी वापरला सर्व बंधू भगिनींनी तर निश्चितपणे तुमचा या ठिकाणी 2 तास अभ्यास होतो. इथे तुम्हाला कोणीच डिस्टर्ब करत नाही. ओके, ज्याला मी काय म्हणेल गोल्डन टाइम म्हणेल आता. हा टाइम प्रत्येकाने मिस करू नका. पुढचे उर्वरित जेवढे काही दिवस आहे 5 ते 7 मध्ये तुम्ही पुस्तक उघडूनच बसा आणि हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे, सकाळचा काळ आहे, फ्रेश काळ आहे. त्या काळात तुम्हाला कोणाचा फोन येत नाही, कोणाचा मेसेज येत नाही, ऑफिस टाइम नसतं किंवा काहीच नसतं. आणि या गोल्डन टाइमचा पूर्ण वापर करा. एखादा व्यक्ती दिवसभरात 4 तास 5 तास अभ्यास करत असेल ना तर तो 5 तासाचा अभ्यास पूर्ण कव्हर करण्याची क्षमता या सकाळच्या 2 तासामध्ये आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. नेक्स्ट जो 1.5 तास आहे तो कोर सब्जेक्टला द्या. म्हणजे थेरी तुम्ही वाचा आणि 30 मिनिटं त्याची काय करा रिव्हिजन करा. आता रिव्हिजनच्या 2 पद्धती आहेत. हे जे काही तुम्ही थेरी वाचली त्याला हायलाइट केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे, मार्क केलेलं आहे, त्याची तुम्ही फास्ट मध्ये रिव्हिजन करू शकता किंवा सोबतच एमसीक्यू सोडवू शकता. म्हणजे काय सोडवू शकता? टेस्ट पेपर या ठिकाणी सोडवू शकता, क्वेश्चन सोडवू शकता. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, आणि आपला जो माइंडसेट असतो तो या काळामध्ये म्हणजे सकाळच्या काळामध्ये एकदम फ्रेश असतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. अजून तुम्हाला मायक्रो लेवलवर स्टडी प्लॅनिंग करायचं आहे आणि ते स्टडी प्लॅनिंग कसं? प्रवास तुम्ही करत आहात, नोकरीच्या ठिकाणी थोडा ब्रेक मिळाला, घरी थोडा ब्रेक मिळाला, त्या ब्रेक टाइम मध्ये तुम्ही काय करा व्यवस्थितरित्या कसं आपल्याला एखादा टॉपिक पूर्ण करता येतो, कसे 5-10 प्रश्न वाचता येतात याकडे विशेष करून लक्ष द्या. अशा पद्धतीच्या स्मार्ट ट्रिक तुम्ही वापरणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि 10-15 मिनिटाचा ब्रेक मध्ये सुद्धा तुम्हाला काय करता येते? एमसीक्यू सोडवता येते, करंट अफेअर्स त्या ठिकाणी रीड करता येते आणि काही ऑडिओ किंवा व्हिडिओ नोट्स आहे त्याला आपण हेडफोन मध्ये लावून निश्चितपणे ऐकू शकतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. अशा पद्धतीचं एक प्लॅनिंग तुमचं या ठिकाणी असलं पाहिजे. त्यानंतर संध्याकाळचा जो वेळ आहे आपण जर पाहिलं तर 7:30 वाजतापासून 10:30 वाजेपर्यंत आपल्याला कोणीही डिस्टर्ब करत नाही. ह्या वेळेचा आपण जर सदुपयोग व्यवस्थितरित्या करून घेतला म्हणजे मेन स्टडी स्लॉट आपण ठरवून घ्यायचा. 1 तास इव्हिनिंगला आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे ज्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेच पाहिजे. कारण याचं कारण असं की तुमची जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय असेल ऑप्शन असेल आणि याची प्रॅक्टिस दर दिवशी तुमच्याकडून झालीच पाहिजे. इथून पुढे प्रत्येक प्रश्न प्रत्येक घटकावरचे प्रश्न हे दररोज वाचत चला, रिव्हिजन करत चला. रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन, एमसीक्यू 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 हा पॅटर्न तुमचा या ठिकाणी असू द्या. आणि 1 तास पूर्ण वीकचा टॉपिक जो आहे तो कव्हर करा. 30 मिनिटं त्याला काय करा रिव्हिजन करा. आता 10:30 नंतर आपण जर पाहिलं तर झोपण्याआधी 10-15 मिनिटं लाईट रिव्हिजन करा. म्हणजे असं बघून घ्या. त्याने काय होईल की बॅक ऑफ द माइंड तेच असेल. ओके, आणि काही फॉर्म्युले असतील, काही फॅक्ट्स असेल, बरोबर आहे, ज्या शॉर्ट शॉर्ट नोट्स तुम्ही काढलेल्या असतील तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे काय करा रिवाइज करा आणि ब्रेनला सिग्नल देत चला की हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, असं तुम्ही सिग्नल देत चला जेणेकरून तुम्ही
पूर्ण तुमचा जो माइंड आहे हा परीक्षेपर्यंत परीक्षाभिमुखच असेल. कुठल्या चर्चेमध्ये अडकू नका. देशात बाकी काय चाललंय, जगात काय चाललंय, राज्यात काय चाललंय हे थोडं बाजूला ठेवा. आपल्या नातेवाईकांमध्ये काय चाललं तेही थोडं बाजूला ठेवलं तरी चालेल. आपल्या घरच्या ज्या काही बाबी ठरलेल्या असतील त्यामध्ये काही त्या प्रायोरिटीला जर काही चेंज करता आलं असेल, किंवा एखाद्याचं बांधकाम चालू आहे, एखाद्याने काहीतरी नवीन इनिशिएटिव्ह घरी लॉन्च केलेला असतो, बरोबर आहे, किंवा आपल्याला कुठेतरी फॅमिलीला घेऊन जायचं प्लॅनिंग असते, सुट्ट्याचा दिवस वगैरे असल्यामुळे बऱ्याचशा लोकांचं, मग त्याला काही कमी करता येते का आणि तो सगळा वेळ आपल्याला या परीक्षेसाठी वापरता येतो का, हे तुम्ही या ठिकाणी आपापल्या लेवलवर कुठेतरी त्याचं प्लॅनिंग करणं अपेक्षित आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्यानंतर वीकेंड स्ट्रॅटजी, सुट्टीचा दिवस तुमच्या हक्काचा दिवस आहे. तुमच्या हक्काचा दिवस, तुमच्या हक्काचा हा दिवस आहे. मी याला सुट्टीचा दिवस म्हणत नाही, मी तुम्हाला सांगेल हा तुमच्या हक्काचा दिवस आहे, जो तुमच्याकडून कोणीही घेऊ शकत नाही. आणि या दिवशी कमीत कमी 10 तास अभ्यास तुम्ही करणं अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घ्या. हा काय असणार आहे, गेम चेंजर दिवस असणार आहे. पूर्ण गेम हा काय करतो, पलटी मारू शकतो. तुम्ही दिवसभरात जर 10 तास बसण्याची क्षमता ठेवली तर समजून जायचं की आपण मागच्या 4 दिवसामध्ये जे करू शकलो नाही, एका आठवड्यात जे करू शकलो नाही, ते आपण एका दिवसामध्ये करणार आहोत. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे सुट्टीचा दिवस आपला अत्यंत महत्वाचा आहे. त्या दिवशी आपण कोणाचा फोन न घेणं, कोणाला वेळ न देणं आणि आपल्या फॅमिलीतून सुद्धा थोडा अजून काटकसर करून कसा वेळ काढायचा आणि तो उर्वरित सगळा वेळ कलेक्ट करून 10-10, 12-12 तास जर तुम्ही या वीकेंड मध्ये जर त्या ठिकाणी वेळ देत असाल, तर मला असं वाटते की निश्चितपणे या हक्काच्या दिवसाचा वापर जर तुम्ही या सगळ्या बाबींसाठी केला तर तुम्ही लिस्टमध्ये असाल, यात कुठे काही शंका नाही आहे. 2 फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा आणि त्याचं अनालिसिस करा 1-2-3 तास. म्हणजे काय, जर तुम्ही 50 प्रश्न सोडवले असेल किंवा 100 प्रश्न सोडवले असेल, यातले किती बरोबर आले, ओके, आणि किती चुकले, जे काही चुकले त्यामधले किती प्रश्न आपल्या नोट्स मध्ये आहे किंवा आपल्याकडे असलेल्या पीडीएफ मध्ये आहे किंवा आपल्याकडे आपण वापरलेल्या मटेरियल मध्ये आहे, म्हणजे बुक्स मध्ये आहे, आणि कोणते प्रश्न त्या ठिकाणी कव्हर झालेले नाही आहे, याचा तुम्ही काय करा, एक अनालिसिस अशा पद्धतीचं आपल्या लेवलवर करा. अनालिसिस करत असताना पहिल्यांदा पेपर सोडवा आणि जर 100 प्रश्न त्या पेपरमध्ये असेल तर 1 तासात तो झाला पाहिजे. 50 प्रश्न असेल तर तो 30 मिनिटात झाला पाहिजे. आणि समजा तो 30 मिनिटं किंवा 60 मिनिटामध्ये झाला नाही तर निश्चितपणे का झाला नाही याच्यावर विचार करा. जे काही कंटेंट तुम्ही आतापर्यंत वाचलं, रिवाइज केलं, रिव्हिजन केलं, ते तुम्हाला त्या भागावर आधारित प्रश्न विचारले का, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या नोट्स मध्ये आहे का, आणि आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आणता आलं का, वेळेत बरोबर आणता आलं का, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आठवलं नाही तर का आठवलं नाही, रिव्हिजन कमी पडली का, किंवा त्या प्रश्नाच्या बाबतीत असलेलं कंटेंटच आपल्याकडे नव्हतं, याची कारणं सगळी शोधा आणि या सगळ्या लो फुल्सवर निश्चितपणे काम करण्यासाठी तयार राहा. वीक मध्ये तुम्ही एक पूर्ण टॉपिक सुद्धा कव्हर करणं अपेक्षित आहे. मॉक देणं तेवढंच महत्वाचं आहे आणि अनालिसिस करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. बरीचशी मंडळी काय करतात की या ठिकाणी टेस्ट सोडवतात. आता ही टेस्ट सोडवली मात्र त्याचं काय करत नाही, अनालिसिस करत नाही. तुम्ही अनालिसिस वैयक्तिक पातळीवर केलं पाहिजे. मला 100 प्रश्न होते, मला 80 प्रश्न सोडवता आले, त्यातले 80 मधले 70 प्रश्न मला बरोबर आणता आले, 10 प्रश्न माझे चुकले. मला जे हे 20 प्रश्न सोडवता आले नाही याचं कारण असं की मला काहीतरी आठवतच नव्हतं किंवा ह्या 20 प्रश्नासाठी माझ्याकडे काही कंटेंट नव्हतं किंवा नोट्स नव्हतं. अशा जे काही कारण आहेत त्याचं तुम्ही लिस्ट करून घेतली पाहिजे आणि त्यावर सातत्यानं काम केलं पाहिजे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. चला नेक्स्ट जाऊ आपण. ऑनलाईन एक्झाम स्ट्रॅटेजी, सर्वात महत्वाचा विषय जर काही असेल तर पेपर ऑनलाईन आहे. आपण ज्या वेळेस शासनामध्ये दाखल झालो तो पेपर आपला ऑफलाईनचा होता, त्यावेळेस ऑनलाईन प्रणाली नव्हती. काही मंडळी विभागीय परीक्षेच्या माध्यमातून सिलेक्ट झाली असतील, WCD डिपार्टमेंटला आणि रुरल डेव्हलपमेंटला. काही मंडळी जिल्हा निवड मंडळीच्या परीक्षांच्या माध्यमातून सिलेक्ट झालेली असतील, ओके. मात्र त्यावेळेस TCS सारख्या कंपन्यांकडे ह्या परीक्षा नव्हत्या, IBPS सारख्या कंपन्यांकडे नव्हत्या, किंवा तुम्ही दिलेली परीक्षा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली परीक्षा नाही.
मात्र काही मंडळींना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचा अनुभव आहे. बहुतांश असा वर्ग आहे की ज्यांना ह्या परीक्षांच्या बाबतीतला पॅटर्न किंवा ह्या परीक्षांचा अनुभवच नाहीये, म्हणजे एकदा सुद्धा आपण ही परीक्षा दिली नाही. मात्र ज्या मंडळींनी परीक्षा दिली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची यापूर्वी, ती सुद्धा परीक्षा ही ऑफलाईन होती, म्हणजे पेपरवर होती. हार्ड कॉपी आपल्या हातात मिळत होती. आणि आपला जो पेपर आहे तो ऑनलाईन आहे. आणि ऑनलाईनच्या वेळेस त्या ठिकाणी काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आपण ज्या ठिकाणी ऑनलाईन पेपर आपला रोल नंबर टाकून ओपन केला, त्या स्क्रीनवर आलेला फोटो आपला आहे का, आलेलं नाव आपलं आहे का, ते चेक करणे. आपला जो कीबोर्ड पुढे ठेवलेला आहे तो व्यवस्थित चालतोय का, आणि सूचना काय दिलेल्या आहे, कीबोर्डचा वापर करा की माऊसचा वापर करा अशा सूचना दिलेल्या आहेत. जर माऊसचा वापर करा असं सांगितलं असेल तर तो माऊस व्यवस्थितरित्या आहे का, तो स्क्रोल होतो आहे का, हे व्यवस्थितरित्या पहिल्यांदा आपण तिथे चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि स्क्रीनवर काहीतरी तुम्ही प्रश्न सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न निश्चितपणे करा. आणि आपला जो पेपर आहे तो 14 मेला आहे. आणि तुम्हाला माहित आहे उन्हाळा आहे, मुंबईमध्ये दमटपणा असतो, तिथे आपण विशेष रूपाने काळजी घेणं गरजेचं आहे. आणि कम्प्युटर बेस आहे, म्हणजे काय आहे, सीबीटी आहे, कम्प्युटर बेस टेस्ट आहे. म्हणजेच काय, तर या पूर्ण स्क्रीनिंगची प्रॅक्टिस आपल्याला पाहिजे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे नव्यानं आपण पहिल्यांदा कम्प्युटर बेस्ड टेस्ट जर सोडवत असेल तर त्या सगळ्या टेस्टच्या संदर्भानं आपला जो काही अप्रोच आहे हा निश्चितपणे कसा असला पाहिजे, हा सीबीटीच्या लेवलचा असला पाहिजे, ही बाब लक्षात घ्या. आता यातले काही इम्पॉर्टन्स पॉइंट मी तुम्हाला सांगतोय, त्या गोष्टी लक्षात घ्या. स्क्रीन रिडिंग प्रॅक्टिस करा, म्हणजे जे काही पीडीएफ आहे, नोट्स आहे, त्या कुठे आहे, स्क्रोल करून पहा. डे टू डे ह्या सगळ्या नोट्स ज्या आपण बॅचच्या माध्यमातून दिल्या त्या सगळ्या तुम्ही काय करा, तिथून ग्रो थ्रू करा स्क्रीनवर, जेणेकरून तुमची स्क्रीनची प्रॅक्टिस होईल. टाइम मॅनेजमेंट शिका. काय शिका, टाइम मॅनेजमेंट शिका. जो काही उर्वरित वेळ तुमच्याकडे आहे, खर तर हा जो शब्द आहे ज्याला आपण टाइम मॅनेजमेंट म्हणतो, हा मुळात असा काही शब्दच नाही. टाइम कधीच मॅनेज होत नाही. घड्याळातून सेल काढली तर मॅनेज होतो, 8 वाजता काढली तर 8 वाजता तसाच तो राहतो, 9 वाजता काढली तर 9 वाजता तो तसाच थांबून राहतो, म्हणजे मग तो मॅनेज होतो. आपल्याला त्या वेळेनुसार स्वतःला मॅनेज करावं लागतं. त्याला म्हणतो आपण काय, टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट म्हणजे वेळेनुसार आपण काय होणं, सेट होणं. म्हणजे आपल्यामध्ये बदल करावे लागतात. दिवसभरात जो काही वेळ आहे त्या वेळेमध्ये जी काही कामं करायची आहे त्यातला प्राधान्यक्रम, प्रायोरिटी आपल्याला ठरवायची आहे. आणि त्या प्रायोरिटीनुसारच आपल्याला 14 मे पर्यंत हा सगळा भाग घेऊन पुढे जायचा आहे, ही बाब लक्षात घ्या. तुम्हाला कुठेही काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. दररोज मी नव्याने जे काही माझ्यापर्यंत प्रश्न तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांच्या माध्यमातून येत आहे त्या सगळ्या प्रश्नांवर संशोधन करत मी दररोज तुम्हाला भेटणार आहे. आणि या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण दररोज तुमचे प्रश्न हे क्लिअर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. गेसिंग स्ट्रॅटेजी डेव्हलप करा. म्हणजे काय, एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलेल्या पर्यायावरून आपल्याला माहित नसेल तर काय करता आलं पाहिजे, गेस करता आलं पाहिजे. बरोबर आहे. एखादा नियम समजा 1981चा असेल तर तो 85 मध्ये लागू होईल का, नाही. तो 90 मध्ये लागू होईल का, नाही. तो 81 मध्येच लागू होईल. आणि बरेचसे नियम जे आहेत ते नियम 15 ऑगस्ट, 1 मे अशा दिवशीच लागू झालेले आहेत. हे सुद्धा बाब या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त एमसीक्यू सॉल्व्ह करा आणि जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह करा. उर्वरित दिवसामध्ये खूप सारा पापड पसारा तुम्ही वाचू शकत नाही, म्हणून जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह करण्यावर आपण भर द्या. जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह मटेरियल वाचा. आणि खूप लेंदी मटेरियल आता वाचत बसू नका, कारण तो वेळ नाही आहे. आणि सर्वात महत्वाची बाब जर काही असेल तर या सगळ्या झालेल्या बाबींना तुमची रिव्हिजन किती वेळा होत आहे हे सर्वात महत्वाचं आहे. ही बाब अगेन मी तुम्हाला या ठिकाणी रिपीट करतो आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. तरी सुद्धा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी आपल्याला उमेद आयएसच्या या बॅचचा निश्चितपणे लाभ होणार आहे. ही एक आपली फास्ट ट्रॅक बॅच आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे की उर्वरित 20-22 दिवसामध्ये आपला सगळा फास्ट मध्ये सिलेबस कव्हर करण्यासाठी, म्हणजे आपल्याकडे काहीच नसेल
तर कॉन्फिडन्स जरूर असतो. ओके, म्हणून तो कॉन्फिडन्स कायम ठेवायचा असेल तर या बॅचचा निश्चितपणे लाभ घ्या. म्हणजे तुम्हाला जिथे कुठे अडचण गेली तुम्ही लगेच ते त्याचा वापर करू शकता, व्हिडिओ ऐकू शकता, नोट्स रिव्हिजन करू शकता आणि ते सुद्धा आपण या फास्टॅग बॅच मध्ये दिलेली आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, आणि ज्यांना कोणाला या सगळ्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील, ओके, काही गायडन्स लागत असेल, काही शंका असेल किंवा दडपण आलेलं असेल तर निश्चितपणे या 2 नंबर पैकी म्हणजे 70 38 37 99 90 किंवा 76 20 76 37 21 यापैकी कुठेही फोन मेसेज करा. जी मंडळी पुण्यात असतील त्यांनी निश्चितपणे आपल्या पुण्याच्या सेंटरला भेट देऊ शकता आणि आपले जे काही प्रश्न आहे ते प्रश्न क्लिअर करून घेऊ शकता. मात्र जी मंडळी तालुक्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी राहून तयारी करत आहे त्यांनी निश्चितपणे आपल्याला ह्या ऑनलाईन सगळ्या कोर्सचा फायदा घ्या आणि आपलं जे यश आहे ते, ज्याला मी संधी म्हणतो, ते यश किंवा संधी हे निश्चितपणे निश्चित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. आजच्या सत्रामध्ये ज्या बाबी मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या त्या बाबींच्या संदर्भाने पुन्हा एकदा त्यावर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. तो प्रकाश म्हणजे असा की आपली परीक्षा 14 मेला आहे, म्हणजे 14 मे आपलं टार्गेट आहे. तोपर्यंत आपण दररोज MCQ वाचणार आहे. डेली रुटीन मध्ये आपल्या ज्या काही नोट्स आहे त्या नोट्स आपण काय करणार आहे, रिव्हिजन करणार आहे. काय करणार आहे, रिव्हिजन करणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की तुमचा गोल्डन टाइम कोणता आहे. जो सकाळचा वेळ आहे तो गोल्डन टाइम आहे आणि तुमचा हक्काचा दिवस सुद्धा मी यामध्ये इन्क्लूड करून दिलेला आहे. जो कुठला दिवस म्हणतो आपण, तुम्ही त्याला सुट्टीचा दिवस म्हणता, मी म्हणेल तो तुमच्या हक्काचा दिवस आहे. तो तुम्हाला सुट्टीचा दिवस नाही आणि हक्काचा दिवस आता परीक्षेपर्यंत कोणालाही देऊ नका. या सगळ्या बाबींकडे विशेष रूपानं लक्ष द्या आणि सकारात्मक राहा. नकारात्मक लोकांपासून, नकारात्मक प्रवृत्तीपासून दूर राहा. सकारात्मक प्रवृत्ती इतकं वर्क करते की छत्रपती शिवरायांकडे असलेले सैन्य कमी होतं, मात्र छत्रपती शिवरायांकडे असलेला जो पॉझिटिव्ह अप्रोच होता तो अप्रोच मावळ्यांमध्ये उतरला आणि म्हणून हर हर महादेव म्हटल्यानंतर मावळे पळायला लागले आणि अनेक गड कोटे किल्ले आपण जिंकून या ठिकाणी साम्राज्य स्थापन केलेलं होतं. अतिशय कमी काळामध्ये, अतिशय कमी सैन्य बलामध्ये, अतिशय कमी काळात सुद्धा. म्हणून उर्वरित जो काही वेळ आहे तो वेळ आपण सत्कारणी लावा आणि कोणीही निगेटिव्ह प्रवृत्तीपासून त्याला बळी पडू नका. त्या प्रवृत्तीपासून दूर राहा आणि डेली सकारात्मक अशा पद्धतीचा विचार करा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि या सगळ्या संदर्भाने काही प्रश्न असतील तर निश्चितपणे फोन मेसेजच्या माध्यमातून क्लिअर करून घ्या. आणि नव्यानं आपल्या चॅनलवर जॉईन झाले असतील तर या चॅनलवर भरपूर सारे फ्री व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पोस्ट केलेले आहे, त्याचाही फायदा घ्या. आपलं कंटेंट पूर्णतः टू द पॉइंट आहे, एक्झाम ओरिएंटेड आहे, कुठेही काही फापट पसारा नाहीये आणि आपल्या क्लासमध्ये कधीच एंटरटेन होत नाही, झालाही नाही. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. अध्ययन पद्धती आपली अगदी परीक्षाभिमुख आहे. जेवढं मोजकं परीक्षेला आहे तेवढंच मी सातत्यानं तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट.